न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। देवळाली गाव परिसरातील रोकडबावाडी येथे मंगळवारी रात्री अरमान मुनवर शेख वय वर्ष 18 राहणार सुंदरनगर देवळाली गाव नाशिक रोड या युवकाचा 7 जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करून निर्गुण हत्या केली होती। सदर खून प्रकरणी 7ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मंगळवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास रोकडबावाडी येथे अरमान शेख या युवकाची जुन्या भांडणाची कुरापत काढून 7 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला होता। या घटनेनंतर संशयित आरोपी हे फरार झाले होते। मात्र उपनगर पोलिसांनी तातडीने तपास करून त्यापैकी आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या, रवी जयसिंग राठोड उर्फ चंप्या व संदेश राजू मांग काली उर्फ झिंग्या राहणार रोकडबावाडी देवळाली गाव यांना तातडीने धोबीमळा रोकडबावाडी नाशिक रोड येथून अटक केली होती। तर इतर 4 आरोपी फरार झाले होते। या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांचे सहकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे, शशिकांत पवार, विशाल सपकाळे, सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, गोविंद भामरे, सौरभ लोंडे, पंकज करपे, जयंत शिंदे, गौरव गवळी, संजय रगतवान, मिलिंद बागुल, मुकेश क्षीरसागर, सुनील गायकवाड आदींनी असलेले संशयित आरोपी आकाश कश्यप तपासे वय वर्ष 19 राहणार मालधक्का रोड नाशिक रोड, प्रेम संतोष डेंगळे उर्फ टक्क्या राहणार गुलाबवाडी नाशिक रोड, सुमित बाळू जाधव उर्फ चिंग्या राहणार विहित गाव नाशिक रोड, सम्यक संदीप उनवणे राहणार विहित गाव हे लहवीत शिवारात लपून बसले होते। त्यांना तिथून तातडीने अटक करण्यात आली। या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान सदरची घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या। आरोपींना 24 तासाच्या आत अटक करण्यात आल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपनगर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे अभिनंदन करून कौतुक केले। दिनांक 7 मे 2024 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोकडबावाडी देवळाली गाव या ठिकाणी इसम नामे अरमान मुनवर शेख यास पूर्व वैमनस्याच्या कारणातून 7 इस्मांनी धारदार शस्त्रांनी शरीरावर वार करून ठार मारले। याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात माननीय पोलीस आयुक्त सर, त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 डॉक्टर मोनिका राऊत मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या होत्या। त्यानुसार वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू होता। उपनगर पोलीस ठाण्याचे PI जितेंद्र सपकाळे व टीम यांनी केलेली आहे व पुढील गुन्ह्याचा तपास हे PI रणजित नलावडे हे करीत आहेत। न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।